श्री गुरुदेव, आपणा सर्वांचे या वसुंधरा पायी दिंडीत सहर्ष स्वागत आहे। आपण पाहत आहात वसुंधरा पायी दिंडी 2024, जी निघाली आहे स्वस्वरूप संप्रदायाच्या पूर्व विदर्भ उपपीठ नागपूर येथील मोहगाव झिलपी येथून 13 सप्टेंबर 2024 रोजी। आज दिनांक 28 सप्टेंबर आणि आज आहे या वसुंधरा पायी दिंडीचा 16वा दिवस। चला तर आपणही या वसुंधरा पायी दिंडीचा आजचा संपूर्ण प्रवास पाहूया व या भक्तिमय प्रवासात सहभागी होऊया। भल्या पहाटे वसुंधरा पायी दिंडीमधील यात्रिकींच्या दिवसाची सुरुवात प्रसन्नमय अशी झाली। सकाळच्या पूजेतील घंटानाद सगळीकडे मिसळून गेला आहे। व्यंकटेश गार्डन मंगल कार्यालय तालुका लोहा जिल्हा नांदेड या मुक्कामाच्या ठिकाणी आज प्रातःकाली काकड आरती संपन्न झाली। पुरोहितांद्वारे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात आले। ही पूजा करण्याचे सौभाग्य लाभले श्री भगवान पिशाजी सुकवाड व सौ पूजा भगवान सुकवाड या भाग्यवान यजमानांना। यानंतर धूपारती संपन्न झाली।
परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांना रथामध्ये विराजमान करण्यात आले व श्री क्षेत्र नाणेसधामच्या दिशेला निघालेली ही पायी यात्रा सकाळच्या चहापानानंतर पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली आहे. ही पायी यात्रा म्हणजे भक्ती मार्गाची एक अपूर्व लाटच. श्रद्धा व विश्वासाच्या अनोख्या धर्तीवर पुढे पुढे चालणारी सारी ओढ ही सद्गुरूंच्या दर्शनाचीच. असे हे अलौकिक क्षेत्र. प्रस्थान केलेल्या या दिंडीचा सलग हा 16वा दिवस आहे. एकोप्याने कोणतेही मतभेद न ठेवता आनंदाने मजल दर मजल करत मार्गक्रमण करत चालणारे हे यात्रिकी. टाळ मृदुंगाचा गजर, गुरुमंत्राचा निनाद आणि सहभागी झालेले शेकडो यात्रिकी असा हा भव्य दिंडी सोहळा सुरू आहे. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अनेक भाविक भक्त यावेळी उपस्थित आहेत. ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करून परमपूज्य गुरुमाऊलींच्या पादुकांचे दर्शन भाविक घेत आहेत. शिस्तप्रिय असा दिंडी सोहळा. दिंडीचे उत्कृष्ट नियोजन असून श्री गुरुदेव माऊली अशी विचारपूस तर जागोजागी दिसत आहे. एकेकाळी वनात राहणारा मानव आज वनातून बाहेर येऊन सिमेंट कॉन्क्रीटच्या शहरात राहू लागला. आता झपाट्याने शहरीकरण वाढत चालले आहे. त्याचा भयानक परिणाम तर आपल्याला भोगावाच लागणार होता व तो आज आपण भोगतोच आहोत. स्वच्छ सुंदर हवा, हिरवेगार वृक्ष, फुले, फळे, पशुपक्ष्यांशी हितगुज करणे, योगाभ्यास, वनौषधीचे सेवन व ऊन पावसात नाणं अशा कितीतरी निसर्गता अत्यावश्यक घटना घडामोडींना आपण पोरके झालो आहोत. जो निसर्गच आपला माता पिता करता करविता आहे त्याच्याच पासून आज आपण विभक्त झालो आणि म्हणूनच आज आपणास ताणतणाव चढले आहेत. यापासून मुक्ती व निसर्ग सुंदर मनोहारी सुखी समाधानी व आरोग्य संपन्न जीवन जगायचे असेल तर पुन्हा निसर्गाकडे वळा. चला निसर्गाकडे परतूया. ग्लोबल वॉर्मिंग ही पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील तापमानात हळूहळू वाढ होण्याची घटना आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीच्या वातावरणावर विपरीत परिणाम झाला आहे. ग्लोबल वॉर्मिंग हे मोठ्या चिंतेचे कारण आज बनले आहे. हीच वेळ आहे की आपण सर्वांनी या समस्येकडे गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली पाहिजे. कार्बन उत्सर्जन कमी केल्यास ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम कमी होऊ शकतात. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न हे केलेच पाहिजे. थोडक्यात भावी पिढ्यांना चांगले पर्यावरण स्वास्थ्य देण्यासाठी ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठीची जबाबदारी सध्याच्या पिढीने उचलली पाहिजे. तापमान वाढीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड हा वायू कमी करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यातलाच एक उपाय म्हणजे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे. झाडे लावा, झाडे जगवा ही एक छोटीशी उक्ती आणि छोटीशी कृती जरी असली तरी त्याचा पर्यावरणावरती किती मोठा आणि सखोल फरक पडतो याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पूर्वीच्या काळी जर आपण पाहिले कुठल्याही प्रकारचा पर्यावरणाचा ऱ्हास आपल्याला दिसून येत नाही. कारण पूर्वीच्या काळी घनदाट जंगले होती, लोकसंख्या कमी होती. त्यामुळे आपल्या पृथ्वीवरील बहुतांश भाग हा झाडांनी व्यापला होता. आजकाल वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे ही घनदाट जंगले तोडली जात आहेत. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग व दुष्काळ यासारख्या समस्यांना वारंवार तोंड द्यावे लागत आहे.
या सर्व समस्या सोडवण्यासाठी आता एकच उपाय आपल्याकडे आहे, तो म्हणजे झाडे लावा आणि झाडे जगवा. झाडांमुळे जमिनीतील पाणी टिकून राहण्यास मदत होते. माणसाचे जीवन हे पूर्णपणे झाडे व पाणी यावरतीच अवलंबून आहे. अन्न व पाणी या मूलभूत गरजांसाठी आपल्याला झाडांचीच आवश्यकता आहे. झाडांमुळे जमिनीत पाणी तग धरून राहते. तसेच महानगरे, कारखाने या दुरावस्थेला हातभारच लावत आहे. गावातल्या नद्यांमध्ये कचरा व सांडपाणी सोडले जाते. प्रचंड वृक्षतोडीमुळे पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला पाण्याचीच नाही तर अन्नाची सुद्धा कमतरता जाणवेल. कारण झाडे असतील तरच पाऊस येईल व पाऊस येईल तरच अन्न पिकेल. हे सारे एक निसर्ग चक्र आहे. सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. गुरु
वासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगी। ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे खेडकरवाडी माळाकोळी तालुका लोहा या ठिकाणी। सर्वच यात्रिकी तसेच इतर भाविकांसाठीही अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। या अल्पोपहाराचे अन्नदाते आहेत बालाजी शिवाजीराव एलारवाड। तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी ग्लोबल वॉर्मिंगचा दिवसेंदिवस वाढता पारा जर आपल्याला थांबवायचा असेल तर झाडे लावणे हा एकच उपाय आपल्याकडे आहे। वृक्षतोड अशी चालू राहिली तर आपल्याला या उन्हाची तीव्रता सहनही होणार नाही। यासाठी आत्तापासूनच एक जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने एक झाड जरी लावले तरी खूप मोठा फरक पडेल। दरवर्षी पावसाळ्यात एक झाड लावून त्याचा व्यवस्थितरित्या सांभाळ करून जर ते झाड वाढवले तर आपली येणारी पिढी दिवसेंदिवस होणाऱ्या प्रदूषणापासून वाचू शकेल। झाडांमुळे सूर्यापासून येणारे अतिनील किरण रोखण्यास मदत होते। ज्या भागांमध्ये झाडांचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते तेथे हवेतील ओझोन वायूचा स्तर चांगल्या प्रकारे दिसून येतो। हे वृक्ष वेली अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला देतात। उदात्तता, भव्यता, निर्मलता ही तर त्यांचीच ठेव आहे, पण सर्वांशी समान वागणूक हा त्यांच्या जीवनातील मिळणारा संदेश आहे। प्रत्येकाने झाडे लावा आणि झाडे जगवा आणि त्यांना आयुष्यभर जोपासा। हे तत्व
आपण अंगी स्वीकारलेच पाहिजे, कारण झाडे आहेत तरच आपला श्वास आहे. म्हणूनच झाडे लावा आणि झाडे जगवा. स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. आता वसुंधरा पायदिंडी मंगल कार्यालय माळेगाव यात्रा मंदिराच्या समोर, तालुका लोहा, जिल्हा नांदेड या ठिकाणी दुपारच्या महाप्रसादासाठी थांबत आहे. नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय या ठिकाणी पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात आले. ही पूजा करण्याचे सौभाग्य लाभले श्री मधुक सेनाप्पा माडगे या यजमानांना. जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता यानंतर आरती संपन्न झाली. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाडीज वासी नाथ महंता तुझी योगिराया.
स्वामी जय जय योगिया व दुपारच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादासाठी ज्या अन्नदात्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे मधुकर सेनाप्पा माडगे. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिदवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिदवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय. अशा पद्धतीने आपण या वसुंधरा पायी दिंडीचा आजच्या पहिल्या सत्राचा प्रवास पाहिला. चला तर मग आपण अल्पविश्रांतीनंतर या वसुंधरा पायी दिंडीचा पुढचा प्रवास पाहूया दुसऱ्या सत्रात. चला तर आपण भेटूया दुसऱ्या सत्रात. श्री गुरुदेव. तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय